मी आज आपल्या नंदुरबारमध्ये असलेल्या हॉस्पिटलचा आणि नवीन शासकीय महाविद्यालयाची जी इमारत चालू आहे बांधकाम त्याचा आढावा घेतला. हॉस्पिटल हे फार मोठ्या त्रुटी यामध्ये आहेत, कारण नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि इथं बऱ्याचशा अडचणी नागरिकांच्या आहेत आणि त्यामध्ये विशेषतः महिलांच्या आणि गरीब रुग्ण आपल्या या सरकारी इस्पितळात येतात. जो पैसेवाला आहे तो खाजगी हॉस्पिटलमध्ये जातो, परंतु त्यांना दर्जेदार उत्तम सेवा मिळाली पाहिजे यासाठी जे आवश्यक आहे ते करता येणं आवश्यक आहे. तो या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या विभागाचा मंत्री म्हणून मी निश्चितपणाने करेन आणि येत्या वर्षभरामध्ये आपण ही चांगली सुविधा इथं निर्माण करू. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी देऊ, आपल्या गव्हर्नमेंटचा आमचा जो निधी आहे खात्याचा तो निधी देऊ आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा मला वाटतं आपण निश्चितपणाने करू. दुसरं जे आपण वैद्यकीय महाविद्यालयाचं हॉस्पिटल आणि हॉस्टेल्स इत्यादी ज्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे, वास्तविक ही हाईट्स म्हणून PUC आहे जी प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहे आणि जी जॅक्सन म्हणून कॉन्ट्रॅक्टरची कंपनी जी आहे ती काम करते. वास्तविक गेल्या 2-3 महिन्यामध्ये फार प्रगती झालेली नाही, परंतु 43% ॲव्हरेज त्यांनी काम केलं असं त्यांचा दावा आहे. पैसे त्यांच्याकडे पडून आहेत आणि म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आठवड्याला यांचा रिव्ह्यू घ्या. पिण्याच्या या पाण्यासाठी तेथील हॉस्पिटलच्या आणि कॉलेजच्या आपण डॅममधून 10 कोटी रुपये आपण दिलेले आहेत. 2 वेळा MGPने टेंडर निघालं, प्रतिसाद मिळालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. MSCBना लोकांना जे एस्टिमेट करायचे होते त्यांनी ते करून पाठवल्यानंतर ताबडतोब MSCचा लोडचा सुद्धा प्रश्न मिटेल आणि त्याशिवाय रस्त्याचा एक छोटासा प्रश्न होता तोही कलेक्टरने आता तात्काळ मिटवलेला आहे. आता मला वाटते जी कंपनी काम करते त्यांनी मजूर वाढवणं आणि वेळेत मार्च 2027 ही त्यांची कंप्लिशनची डेट आहे. मी त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे, मुदतवाढ मिळणार नाही, आम्ही ब्लॅकलिस्ट करू, वेळेत तुम्हाला काम करावं लागेल, तुम्हाला 1000-1500 मजूर आणावे लागतील आणि पावसाळ्यामध्ये कदाचित बाहेरचं काम होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ताबडतोब हे काम आवरावं लागेल आणि सगळं आतलं काम करावं लागेल. वाटते जिल्हाधिकारी मॅडम या आठवड्याला याचा आढावा घेतील आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या या वर्षभराच्या आत ही इमारत तर पूर्ण होईलच, परंतु हॉस्पिटलमध्ये असलेल्या अनेक त्रुटी ज्या आज आमच्या निदर्शनास आल्या त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आवश्यक तो निधी त्यांना प्राप्त करून देऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.